मी पीजे जोक्स मानणं टाळणार आहे खरंच, कारण मला ते एक माझ्यात सुधारणा आणायची आहे. मंत्र हाच आहे की डोंट टेक लाईफ सिरियसली. सगळ्या गोष्टी होत असतात. जसं आपण म्हणालो की 2024 मध्ये बऱ्याच गोष्टी माझ्या कम्प्लीट झाल्या आणि त्या कम्प्लीट झाल्यावर आपल्याला कळतं रे आपण एवढा खटाटोप केला, एवढा स्ट्रेस घेतलं, सगळं केलं. 2024 मध्ये बऱ्याच गोष्टी माझ्या कम्प्लीट झाल्या, तसं काही राहून गेलेलं नाही. मला आता नवीन बनवावं लागणार आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमचे लाडके सारंग आणि सावली. दोघेही कसे आहात? मस्त मजेत एकदम. तू कशी आहेस? मस्त. बरं, एक रॅपिड फायर आहे आता. ओके. मला असं विचारायचं की 2024 हे वर्ष तुम्हाला दोघांसाठी कसं होतं? एकदम कडक. कमाल, म्हणजे खूप छान एन्जॉय केलं, शिकलो, सगळंच जे आपण आयुष्यात करायला आलो ते सगळं केलं. बरं, न्यू इयर मध्ये एक नवीन सवय लावून घ्यायची असेल स्वतःला 2025 मध्ये, तर ती कोणती सवय लावून घ्याल? हेल्दी फूड खाण्याची, कारण मी खूप जंक खाते. सारंग? नाही, मी सवय नाही लावून घेत. नाही, असं काय नाही. सवय कशाला, आपण करूया जसं मनाला वाटतं असं करायचं. 2024 मध्ये राहून गेलेली एक गोष्ट जी तुम्हाला नवीन वर्षात पूर्ण करायची? डाएट. नाही, 2024 मध्ये बऱ्याच गोष्टी माझ्या कम्प्लीट झाल्या, तसं काही राहून गेलेलं नाही. मला आता नवीन बनवावं लागणार आहे. 2025 साठी काही मंत्रा वगैरे आहे का? मंत्र नाही, मी जसं तुला म्हणले की डाएट करायचंय आणि चांगलं हेल्दी खायचंय. आय डोंट नो की मी पहिल्या फर्स्ट जनलाच काय अटरपटर खाणार आहे, बट येस, चटरपटर, सॉरी ते झालं थोडंसं. तर मला खूप स्वतःच्या स्किनची काळजी घ्यायची, हेअरची काळजी घ्यायची आहे, जर वेळ मिळाला तर. मंत्र हाच आहे की डोंट टेक लाईफ सिरियसली. सगळ्या गोष्टी होत असतात. जसं आपण म्हणालो की 2024 मध्ये बऱ्याच गोष्टी माझ्या कम्प्लीट झाल्या आणि त्या कम्प्लीट झाल्यावर आपल्याला कळतं रे आपण एवढा खटाटोप केला, एवढा स्ट्रेस घेतलं, सगळं केलं, पण ते कम्प्लीट होणारे होतच, म्हणजे ते झालं कम्प्लीट. त्याच्यानंतर असं वाटलं की अरे आपण एन्जॉय करायला होतं, आपण प्रोसेस ती एन्जॉय करायला हवी होती, आणि तेच आहे की डोंट टेक लाईफ सिरियसली. ऍक्टर म्हणून 2025 मध्ये, म्हणजे टेलिव्हिजन तर तुमचं छान सुरूच आहे, पण दुसरं कुठलं माध्यम एक्सप्लोर करायला आवडेल किंवा कुठल्या शेडची भूमिका एक्सप्लोर करायला आवडेल? तू आधी उत्तर दे. काय माध्यम तर केले, फिल्म्स पण केलेत मी, येतील वेब सिरीज पण केल्यात, पण हां माध्यमं एक्सप्लोर केलेत, पण आता त्या माध्यमामध्ये चांगलं काम करणं हा हेतू आहेच. मला सॉरी, काय प्रश्न होता? म्हणजे टेलिव्हिजन तर छान सुरूच आहे तुमचं, पण साईड बाय साईड एक असतं ना की एक वेगळी भूमिका सुद्धा एक्सप्लोर. मला माझी खूप इच्छा आहे की वेब सिरीज करायची, कारण आता सगळं एक म्हातारीची भूमिका का मला फिमेल शर्लॉक होम्सची भूमिका करायची आहे, कारण मी माझ्या क्लासेसच्या सरांकडून त्यांचे खूप स्टोरीज ऐकायचे 10th मध्ये असताना. 2025 साठी काही ड्रीम डेस्टिनेशन आहे दोघांचं की एका स्पेसिफिक ठिकाणी जायचंच आहे वेकेशन? ये हमारे क्रिएटिव बता रहे बर्मुडा ट्रायंगल. क्यों जाएंगे हम वहाँ पे? उधर बहुत, म्हणजे मी त्यांचे युट्यूबला व्हिडिओज बघते, आय डोंट नो ते खरे आहेत की नाही. त्यांचे हे अरे यार बर्मुडा ट्रायंगल जे तिथे राहतात त्यांचे बर्मुडा ट्रायंगलच्या रिलेटेड जे बनवतात ना त्यांचे, तर ते खूप डेंजरस आहे. मला नाही जायचंय तिथे ते ट्रायंगल मध्ये आपण डुबून जातो. तुला कुठे जायचंय 2025 मध्ये? मला तर आधी गोव्याला जायचंय, त्याच्यानंतर मग पुढचं प्लॅनिंग करू. सारंग ड्रीम? मी गोव्याचंच आहे, तर मला घरी जायचंय आता, कारण दिवाळीत मी घरी गेलो नाही, चतुर्थीत घरी गेलेलो नाहीये, न्यू इयर मध्ये पण मी जाणार नाही, तर पुढच्या वर्षी मला आता घरी जायचंय. आणि मी घरी जात असेल तुला घेऊन जातो गोव्याला, तू फिर, मी घरी राहतो. दोघांची इच्छा पूर्ण हो. पण 2024 मध्ये झालेली एक गोष्ट जी तुम्हाला 2025 मध्ये रिपीट नाही करायची? रिपीट नाही करायची? नाही, असं काहीच नाही, रिपीट नाही. असं काहीच नाही खरं तर रिपीट, कारण एखादी इन्सिडेंट किंवा एखादा अनुभव तुला असं वाटत नाही की पानसट विनोद आपण रिपीट नाही करावे, आता सोडून द्यावं? अरे मी मगाशी काय बोलले तेच मला आठवत नाही, पुढे रिपीट कसं करू? पुढच्या वर्षात नाही, म्हणजे मी हे बोलू शकते
मी पीजे जोक्स मानणं टाळणार आहे खरंच, कारण मला ते एक माझ्यात सुधारणा आणायची आहे. पण ठीक आहे यार, म्हणजे थोडंसं मारलं पाहिजे. वाचणार. हा येस, मी पुस्तकं वाचणार आहे. येस. बरं, शेवटचा प्रश्न, 2025 साठी काही संकल्प आहे का? मी संकल्प तुला ऑलरेडी सांगितलाय, कारण Healthy हेल्दी लाईफ. कारण ना मी म्हणते की मी डाएट करणार 2-3 दिवसानंतर डाएटच विसरते. आणि मी माझी मम्मी अलिबागची आहे, माझ्या डॅड मालवणचे आहे, त्यामुळे माझ्या घरी रोज ऑलमोस्ट फिश वगैरे असतं, नॉनव्हेज असतं. चुप ना. आणि मी नॉनव्हेज खातो आपण. अरे म्हणजे तसं नाही, तसं ऑइली म्हणायचं, ऑइली आणि फ्राय नाही यार. अरे नाही, चुप. तर असं माझं एंटरटेनमेंट उडवतात एक्सेट्रा असं. तर थांबा, मला अजून खूप छान मी माझा संकल्प मिनिंगफुल आयुष्य जगायचं आहे. आणि थोडं पण पीजे नाही मारायचं, फालतूपणा करायचा नाहीये, खूप मजा करायची आहे लाईफ मध्ये. आणि बरं, माझे संकल्प असे काही नाही आहेत, पण आता मी संकल्प बनवतो. तिला जे काय करायचंय ना ते मी तिच्याकडून करून घेईन. काठी घेऊन बसेन. पीजे नाही. पण ना टेलिव्हिजन वरती आता सध्या तरी आम्हाला तुमचा इतका चांगला बॉन्ड बघता येत नाही, पण ऑफस्क्रीन खूप छान बॉन्ड आहे आणि तो असाच ठेवा. खूप छान वाटतंय. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायचंय मालिकेच्या? काय आम्ही काय सांगणार, सगळ्यांना माहिती आहे, प्रेक्षकांना माहिती आहे. असंच प्रेम करत राहा आणि पाहत राहा. मालिका आमची अजून छान छान होत चालली आहे. प्रेक्षकांकडून पण कळतंय आणि आम्हाला पण कळतंय काम करताना. सो अजून छान होईल. पाहत राहा, प्रेम द्या, प्रेम करा. येस, थँक्यू सो मच गाईज की एवढ्या कमी वेळात तुम्ही इतकं प्रेम देताय. हे एक्सपेक्टेड नव्हतं खरं तर. आणि अजून मालिका बघत राहा, खूप प्रेम द्या, खूप 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 प्रेम द्या. बस. इट्स मज्जा मराठी नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.